तर नागपूरच्या गणेश टेकडी मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळते। पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्याचं दिसतंय। नागपूरकरांचं आराध्य दैवत तसंच प्राचीन मंदिरांपैकी एक अशी ओळख असलेली गणेश टेकडी मंदिरात आता गणेश भक्तांची गर्दी आहे। या ठिकाणी असलेली गणपतीची मूर्ती ही स्वयंभू असून टेकडीच्या गणपतीचा 350 वर्ष जुना इतिहास आहे। आपली मनोकामना पूर्ण करणारा, इच्छित फल देणारा, संकट निवारक अशी या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आहे। 10 दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवासाठी मंदिर परिसरात आकर्षक अशी रोषणाई देखील करण्यात आली आहे। याच संदर्भात थेट मंदिरातून आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्या सोबत जोडले गेलेत। ज्ञानेश्वर, आता आपण गणेश टेकडी मंदिरात आहात, काय सध्याचं वातावरण आहे? अगदी सकाळपासूनच भाविकांनी जे आहे ते या ठिकाणी दर्शनाला गर्दी केल्याचं चित्र एकूणच आहे आणि नक्कीच मंदिरामध्ये जे आहे ते प्रतिवर्षीच सजावट आणि रोषणाई करण्यात येते, तीच चकमक यावर्षी देखील पाहायला मिळते आहे। आणि विशेष म्हणजे गणेश टेकडी मंदिर जो आहे तो नागपूरमधील सर्वाधिक प्राचीन असं मंदिर असून याला जवळपास 3.5 वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि सोबतच नागपूरकरांचं आराध्य दैवत अशी देखील या गणेश टेकडी मंदिराची ओळख आहे। त्यामुळे आपल्या जे काही मनोकामना असतील ते या ठिकाणी गणरायाच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर पूर्ण होतात अशी जी आहे ते भाविकांची श्रद्धा आहे। आपण पाहू शकतो की सकाळपासूनच भाविक जे आहे ते या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहे। आपण काही भाविकांशी या ठिकाणी बोलूया। मावशी, काय सांगाल, नागपूरकरांचं आराध्य दैवताची श्री गणरायाची ओळख आहे, तुम्ही कधीपासून येता आणि काय तुम्ही सांगाल? मराठी नहीं समझ में आती मेरे को। ताई, काय सांगाल ते सकाळी सकाळी दर्शनासाठी या गणरायाच्या काय मागणी आहे? खूप छान वाटत आहे दर्शनासाठी आल्याबद्दल। कधीपासून येतो तुम्ही दर्शनाला इथे? खूप वर्ष झाले। अच्छा, जी मागणी मागतात गणरायाकडे ती पूर्ण होता अशी आख्यायिका होते ना, खरंच आहे, होते। अगदीच पाहू शकतो की या ठिकाणी जे आहे ते सकाळपासूनच भाविकांनी जे आहे ती गर्दी केलेली आहे। एकूणच मोठी रांग जी आहे ते दर्शनासाठी या ठिकाणी दिसून येत आहे आणि या गणेश मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी अनेक दिग्गजांनी जे आहे ते या ठिकाणी हजेरी लावली आहे। देशाचे माजी पंतप्रधान नरसिंह राव असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, स्वतः पंतप्रधान जेव्हा नागपूरमध्ये आले होते तेव्हा त्यांनी या गणेश टेकडी गणरायाचं जे आहे ते नाव घेऊन या ठिकाणी त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली होती। त्याचबरोबर क्रिकेटचा देव अशी ओळख असलेले सचिन तेंडुलकर देखील जे आहे ते जेव्हाही नागपूरला येतात ते आवर्जून जे आहे ते या ठिकाणी गणरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात। त्यामुळे जे आहे ते मोठं महत्त्व जे आहे ते या ठिकाणी गणेश टेकडी मंदिराला मानलं होतं। त्याचमुळे सकाळपासूनच जे आहे ते भाविकांची मोठी लगबग, मोठी गर्दी या ठिकाणी गणरायाच्या चरणी दर्शनासाठी होताना या ठिकाणी दिसून येत आहे। नक्कीच ज्ञानेश्वर, 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवासाठी आता मंदिरात आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। या मंदिरातल्या सजावटीबद्दल अधिक काय माहिती द्याल? अगदीच पूर्ण मंदिराचा जो परिसर आहे तो विद्युत रोषणाईने जो आहे तो सजवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर मंदिराचा जो गाभारा आहे तो फळाने आणि फुलाने जे आहे ते एकूणच सजवण्यात आलेला आहे। त्यामुळे मंदिरामध्ये एक विशेष जे आहे ते चमक या ठिकाणी दिसून येत आहे आणि सकाळपासून जर बघितली तर भाविकांची जी गर्दी आहे जी या ठिकाणी मोठी लगबग ती सतत पाहायलाच मिळते आणि नागपूरच नव्हे तर नागपूरच्या बाहेरून देखील मोठ्या संख्येने भाविक जे आहे ते सकाळपासून या ठिकाणी गणरायाच्या दर्शनासाठी येत असताना जे आहे ते चित्र सध्याला जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।